अविनाश जाधव जे आहे ते आमच्यासारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत. काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले बरोबर. यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा मीटरच्या आत कुणी गाडी नाही लावायची. सिलेंडर आहे तुमच्याकडे, स्फोट झालं. मी काय म्हंटल, माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे, त्याच्या बाजूला शोरमावाला आहे, हिच्या 2 वडापाववाले आहेत, फ्रँकीच्या 2 गॅस चालतात. हे कुठून आले? स्फोट माझ्याच इथे होईल. तुमची आता मागणी काय सांगा? मला दादा आले, दादानी खरंच मला खूप मदत केली. अविनाश जाधव जे आहे ते आमच्यासारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत. काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले बरोबर ना. मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले, इथे तू टपरी टाक. दादा बघा, माझ्याकडे पैसे नाहीयेत की टपरी मी लगेच उभं करेल. मला कुठून तरी लोन घ्यावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल, मग मी टपरी उभी करेल आणि मी टाकेल. पायावर चाकू पडलाय घाबरून, इथून फोटो काढेल का तिथून फोटो काढेल का, पायावर चाकू पडलाय, उभं राहता येणार. तुम्हाला दाखवून देते ही खोल जखम आहे. पालिकेने काय पैसे मागितले का? कारण तुम्ही मी ते सांगते, 300 रुपये दिलेत. तर मी तुम्हाला एक सांगते, मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे केडीएमसी वाले येत होते, मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार. तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील, उद्या माईकवर बोलून दाखवशील, मग ही भीती दाखवली मला. हे बघा, पैसे घेतात, ज्यांचं मी नाव नाही सांगणार, सर्वांचे पोट आहेत. माझं लास्ट म्हणणं काय आहे माझं, हे जे सर्व जे कमवतात ना, हे लोक जे सर्व जे कमवताय ना, सर्व बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा. पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे, जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका. यांना चिकनचा वास येतो, या गुजराती लोकांना चिकनचा वास येतो की चिकन विकते. यांना हे नाही कळलं की मुंबईमध्ये येणार तर तुम्हाला पैसे कमवायचे, ते बरोबर कळलं तुम्हाला.